श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 2 ऑगस्ट रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते, परंतु प्रत्येक संकष्टी चतुर्थी तिथीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं. आणि बघा, संकष्टी चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित मानणारा दिवस मानला जातो. हा एक अतिशय अत्यंत प्रभावशाली तिथी मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी भक्त गणपती बाप्पांची मनापासून पूजा सेवा करतात, ज्यामुळे जीवनातील दुःख अडचणी हे नक्कीच कमी होतात आणि आनंद, समृद्धी, यश, वैभव हे नक्कीच प्राप्त होतं. त्याचबरोबर भक्त या दिवशी व्रत करतात. संकष्टी या शब्दाचा अर्थच असा आहे की दुःखाचा नाश करणारा असा होतो. म्हणूनच भक्त भगवान श्री गणेशाला खास करून या दिवशी विशेष सेवा प्रार्थना करतात आणि त्यांच्या जीवनातील संकट, अडचणी, अडथळे दूर करण्याकरता मनापासून प्रार्थना करतात. त्याचप्रमाणे धार्मिक मान्यतेनुसार माता पार्वतीने प्रथम आपल्या पुत्र भगवान श्री गणेशाच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत केले होते. तेव्हापासून हे व्रत बालसुख, मानसिक शांती आणि अडचणी, अडथळे दूर करण्यासाठी खास विशेष शीघ्र फलदायी मानले जाते. या दिवशी भगवान श्री गणेशाची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होते आणि कुटुंबामध्ये सुख, शांती, समृद्धी, आनंद हा टिकून राहतो. त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या मनातील सर्व अधुऱ्या इच्छा, मनोकामना ह्या देखील नक्कीच पूर्ण होतात. संकष्टीचं हे व्रत सूर्योदयापासून सुरू होते आणि चंद्रदर्शन झाल्यावरती पूर्ण होते. म्हणूनच चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे खूप अतिशय अत्यंत महत्वाचे मानले जाते. चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत जे आहे तर ते संपूर्ण होतं अशी देखील मान्यता आहे. त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ ही रात्री 9:37 असणार आहे. यावेळी चंद्राला आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि त्यांची पूजा करून मग आपल्याला व्रत, उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. कारण की बघा, गणपतीला गणाधिप म्हणजे सर्व गणांचा अधिपती मानला जातो. त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा सेवा केल्याने सर्व प्रकारच्या समस्यांवरती मात करता येते. हे व्रत केवळ शारीरिक आणि मानसिक शांती देत नाही, तर घरामध्ये सुख शांती, सकारात्मक ऊर्जा प्रदान करत असते. गणपती बाप्पांना संकट नाशक म्हणतात. कोणतेही प्रकारचे संकट असल्यास बाप्पांची मनापासून सेवा, पूजा, नामस्मरण केल्याने संकटांपासून मुक्ती मिळते. त्याचप्रमाणे गणपती बाप्पा हे बुद्धीचा देवता मानल्याने या दिवशी विद्यार्थ्यांनी भगवान श्री गणेशाची पूजा आणि दर्शन केल्याने त्यांना ज्ञान आणि बुद्धी मिळते. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय अत्यंत खास आणि प्रभावशाली असल्यामुळे या दिवशी घरामध्ये काही सेवा, उपाय देखील केल्या जातात. म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला सकाळी उंबरठ्यावरती एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून ठेवायची आहे. ही एक वस्तू ठेवल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं जे काही दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ती दूर होणारच आहे. परंतु आपल्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मीचं अखंड स्वरूपामध्ये आगमन होणार आहे. तिच्या कृपेने आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे, गरिबी आहे तर ती दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होणार आहे. तर ती वस्तू कोणती आहे, कशा पद्धतीने ठेवायची आहे आणि मेन म्हणजे कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये ओम विघ्नहर्ताय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा.
तर बघा, आपल्याला उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तर अतिशय उत्तम. यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचं ध्यान करायचं आहे आणि आपल्याला आपल्या दिवसाची सुरुवात जी आहे तर ती करायची. यानंतर आपल्या घरामधलं जे काय पारोस आहे ते काढायचं आहे, अंगण स्वच्छ करायचं आहे, घर स्वच्छ करायचं आहे. यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे. जर शक्य झालं तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याचा आवर्जून प्रयत्न करा. यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये आपल्याला स्वच्छता करायची. म्हणजेच काय तर आपल्याला आपलं देवघर जे आहे तर देवघरामधले देव जे आहेत तर ते एका तामणामध्ये ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. देवघर आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला दिवा जो आहे तर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, धूप लावून घ्यायचा, अगरबत्ती लावून घ्यायची आणि यानंतर आपल्याला आपली जी काय नित्यसेवा पूजा आहे तर ती सुरुवात करायची आहे. कारण की कोणतीही सेवा उपाय ही अग्निदेवतेच्या साक्षीने केल्याने ती भगवंतापर्यंत सेवा असो उपाय असो ती लवकरात लवकर पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो. म्हणून आपल्याला सर्वप्रथम दिवा धूप लावून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला भगवान सूर्यदेवांना, कारण की बघा उद्या रविवार आहे आणि रविवार हा सूर्यदेवांना समर्पित मानणारा दिवस मानला जातो. म्हणून आपल्याला भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि आपल्या देवांचं विधिवत पूजन करून घ्यायचं आहे. आता जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मग मूर्तीवर तुम्हाला तामणामध्ये ठेवायची आहे आणि मूर्तीवरती तुम्हाला जलाभिषेक पंचामृताने करायचा आहे. यानंतर तुम्हाला अभिषेक करत असताना ओम ग गणपतये नमः या मंत्राचा जप करा किंवा तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम पठण करणं शक्य असेल तर मग तुम्ही गणपती अथर्व शीर्षम पठण करू शकता किंवा मोबाईल वरती युट्यूबला लावून द्या आणि तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालणार आहे. तुम्हाला गणपती बाप्पांचं अभिषेक करून घ्यायचा आहे. आपली जे काय मूर्ती आहे देव आहेत आपल्या देवघरामध्ये सर्वांचं विधिवत पूजन करून घ्यायचं. गणपती बाप्पांना देवघरामध्ये त्यांच्या जागेवरती विराजमान करायचं. गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या, अष्टगंध लावायचा. कारण की पुरुष देवतेमध्ये गणपती बाप्पा हेच असे आहेत की त्यांना हळदी कुंकू जे आहे तर ते अर्पण केलं जातं आणि ते त्यांना प्रिय देखील आहे. म्हणून आवर्जून हळदी कुंकू लावायचं आहे. पिवळं चंदन अष्टगंध लावू शकतात. यानंतर तुम्हाला एक लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे, दुर्वा अर्पण करायचा आहे. त्यानंतर किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि धूप दीप दाखवून तुम्हाला आरती करायची आहे. आणि आपण जे काय गणपती बाप्पांच्या अभिषेकाचे तीर्थ आहे तर ते आपल्या मुलांना घरामध्ये आवर्जून पिण्यासाठी थोडंसं द्यायचं आहे आणि आपण सुद्धा प्यायचं आहे. हे तीर्थ मुलांना पिण्यासाठी दिल्यामुळे काय होतं तर गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद आपल्या मुलांना मिळत असतो आणि मुलांच्या बुद्धीमध्ये ती जी आहे तर ती तल्लख बनते. आता हे तीर्थ मुलांना प्यायला दिल्यामुळे बुद्धीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वाढही होत असते. यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदाचं फूल अर्पण करायचं, 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आणि ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची आहे. यानंतर गोडाचा नैवेद्य जसं की सांगितल्याप्रमाणे मोदक असेल, गुळ खोबरं असेल किंवा मोतीचूरचे लाडू असेल तर तो तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचा आहे. दिवसभर आपल्याला व्रत करायचं. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत कथेचं पठण किंवा श्रवण करायचं. रात्री चंद्र उगवल्यानंतर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं, पांढरी फुलं अर्पण करायची. यानंतर आपल्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती बोलायची. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी एकोपा हा टिकून राहतो. यानंतरच आपल्याला हे व्रत सोडायचं आहे. आता हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी करायचा आहे. देवपूजा करून झाल्यावरती आपण लगेचच हा उपाय करायचा आहे. जास्तीत जास्त दुपारी 12 वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तर तो करू शकतो. त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करता येणार नाही. आता हा उपाय करण्याकरिता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे. मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती जास्त प्रमाणामध्ये असते. मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते. आता या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वाती घालायची आहे, टाकायची आहे. या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला गाईचं तूपच टाकायचं आहे. आता काही कारणास्तव तुमच्याकडे जर गाईचं तूप नसेल तर मग तुम्ही रोज पूजेमध्ये जे तेल वापरता ते सुद्धा टाकू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला आवर्जून
मात्र चिमूटभर हळद जी आहे ना तर ती घालायची आहे दिव्यामध्ये। अशा रीतीने आपल्याला हा दिवा तयार करून घ्यायचा। आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये आपल्याला हळदी आणि कुंकवाच्या सहाय्याने एक स्वस्तिक काढून घ्यायचं। आता यावरती आपल्याला अखंड तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे। त्या तांदूळावरती आपण जो दिवा तयार करून घेतलाय तो ठेवायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या, फूल अर्पण करायचं। यानंतर चिमूटभर आपल्याला या दिव्यामध्ये काळे किंवा पांढरे तीळ जे आहे तर ते टाकायचे आहे। तीळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे आपल्याला एक मनी प्लांटचं पान सुद्धा घ्यायचं आहे आणि मनी प्लांटचं पान आपण घेणार आहोत ते व्यवस्थित आपण पाहून घ्यायचं आहे। ते अखंड असावं, फाटलेलं किडलेलं नसावं किंवा खराब झालेलं नसावं। आता ज्यांना नाहीच मनी प्लांटचं पान मिळालं तर मग त्यांनी काय करायचं, तर तुम्ही जास्वंदीच्या पानाचं पान जे आहे तर ते सुद्धा घेऊ शकतात किंवा मग विड्याचं पान घेतलं तरी देखील चालणार आहे। कारण की बघा पान फक्त तुम्हाला फाटलेलं तुटलेलं घ्यायचं नाही, कारण की हिरवं पान जे आहे तर हे बुध आणि कुबेर ग्रहाशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं। बुध ग्रहाचे अधिपती हे गणपती बाप्पा आहेत आणि गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत। म्हणूनच मनी प्लांटचं झाड आपल्या घरामध्ये लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट, विघ्न, अडचणी, अडथळे जे आहेत तर ते येत नाही। त्याचबरोबर कुबेर देवता हे धनाचे देवता आहेत, म्हणून जर त्यांची कृपा आपल्यावरती झाली तर आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहते। त्याचबरोबर मनी प्लांटला साक्षात माता लक्ष्मी स्वरूप सुद्धा मानलं जातं। मनी प्लांटमुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही कायम टिकून राहते। मनी प्लांटची योग्य दिशा ही दक्षिण पूर्व कोण आहे, पूर्व आहे। मनी प्लांट पूर्व दिशेला ठेवणे योग्य मानले जाते। यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारते आणि म्हणूनच वास्तुशास्त्रामध्ये मनी प्लांट बाबत अनेक उपाय हे सांगण्यात आलेले आहे। हे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहते आणि म्हणूनच आपल्याला एक मनी प्लांटचं पान जे आहे तर ते घ्यायचं आहे। पानाला स्वच्छ धुवून पुसून काढायचं आहे। एक प्लेट घ्यायची, त्यावरती आपल्याला हे मनी प्लांटचं पान ठेवायचं। त्यावरती आपल्याला मुठभर हरभरा डाळ जी आहे तर ती ठेवायची। हरभरा डाळ म्हणजे चण्याची डाळ। त्याचप्रमाणे हरभरा डाळीवरती आपल्याला एक छोटासा गुळाचा खडा ठेवायचा। आता ही हरभऱ्याची डाळ आणि प्लेट आपण तयार केली आहे, तसा तो दिवा आपण तयार केलेला आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचा। आपल्याला आता देवघरासमोर आसनावरती बसायचं आणि काही सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या आहे। काही तर आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शीर्षम पठण करायचं आहे। आपण गणपती अथर्व शीर्षम पठण करणार आहोत, त्यावेळी आवर्जून आपल्या मुलांना आपल्या जवळ बसायला सांगायचं आहे आणि त्यांना श्रवण केलं तरी देखील चालणार आहे। आता एक वेळा गणपती अथर्व शीर्षम पठण करून झाल्यावरती शेवटी आपल्याला फलश्रुती जी आहे तर ती म्हणणं गरजेचंच आहे। फलश्रुती म्हणायची आहे, कारण की आपण केलेल्या सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं। यानंतर 108 वेळा ओम ग गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे। यानंतर ह्या सेवा करून झाल्यावरती आपल्याला गणपती बाप्पांना अगदी मनापासून तळमळीने गणपती बाप्पांना हात जोडून स्मरण करायचं आहे। माझ्या आयुष्यामध्ये जी काही दोष आहेत, विघ्न आहेत, अडचणी आहेत, दारिद्र्य आहे, गरिबी आहे तर ती दूर होऊ द्या अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे। त्यानंतर जो दिवा आहे तसाच हरभऱ्याची डाळीची प्लेट आणि तो दिवा तिथनं तुम्हाला उचलायचा आणि आपल्याला घेऊन जायचं आहे। आपल्या मुख्य जो मेन दरवाजा आहे, प्रवेशद्वार आहे, तिथे जायचं। आतमध्ये येतो जी आपली उजवी बाजू असते तिथे आपल्याला ही दिव्याची प्लेट जी आहे आणि हरभऱ्याच्या डाळीची प्लेट जी आहे तर ती ठेवायची आहे। असा तीळ टाकलेला दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित केला तर यामुळे जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक ऊर्जा, नजरबाधा, इडापिडा, दोष असेल, दारिद्र्य असेल, गरिबी असेल तर ती दूर होते आणि अलक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय घेऊन निघून जाते। कारण तिळांना दारिद्र्य नाशक मानलं जातं। त्याचप्रमाणे ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होत असतं। त्याचबरोबर चणा डाळीला साक्षात भगवान श्री हरी विष्णुदेवांचं स्वरूप मानलं जातं आणि अशी ही चण्याची डाळ आपल्या मुख्य मेन प्रवेशद्वारासमोर ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये येत असते। आता संपूर्ण दिवसभर आपल्याला हा दिवा आणि डाळ जी आहे तर ती तिथे ठेवायची आहे।
मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच ठेवा. संध्याकाळी 6:30 वाजल्यानंतर आपल्याला ही हरभऱ्याची डाळ तिथनं उचलायची आणि जवळपास जर कुठे दारावरती गाय येत असेल तर गाईला तुम्हाला ही डाळ जी आहे तर ती डाळ आणि गुळ जो आहे तर तो खायला घालायचा आहे. आता गाय नसेल तर मग एखाद्या गोठ्यामध्ये जाऊन तुम्ही किंवा गोशाळेमध्ये जाऊ शकतात आणि त्या गाईला ते खाऊ घालू शकता. आता सर्वप्रथम तिचे दोन्ही पाय तुम्हाला धुवून घ्यायचे आहे, म्हणजे मोरचे आणि मागच्या पायावरतीही तुम्हाला पाणी टाकायचं आहे. गाईला मनोभावे तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं. शक्य असेल तर दिव्याने तिचं औक्षण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि ही डाळ तिला खायला द्यायची आहे. हा डाळ आणि गुळ खायला दिल्यामुळे आपले ग्रह दोषापासून मुक्तता ही मिळत असते. आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक ऊर्जा इडापिडा आहे तर ती दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती भरभर होत असते. त्याचबरोबर जो दिवा आहे तर तो आपण प्रज्वलित केलेला आहे तर तो शांत झाला की त्यामधल्या वाती असतील त्या निर्माल्यामध्ये टाकायच्या. दिव्याखालची जी काही धान्य आहे तर ती आपल्याला झाडाखाली नेऊन ठेवायची. हे सुद्धा आपल्याला आपल्याकडनं हे एक प्रकारचं दानच असतं. हे दान केल्यामुळे आपल्यावरती गणपती बाप्पांचा आशीर्वाद राहतो आणि असा अतिशय चमत्कारिक असा हा उपाय आहे. उपाय केल्यामुळे आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतात. फक्त उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि सोबतच कष्ट कर्म चांगली करत चला. नक्कीच आपल्या आयुष्यात बदल जे आहेत तर ते हळूहळू का होईना परंतु होताना आपल्याला दिसायला सुरुवात होत असते. तर जी काय माझी छोटीशी सेवा आहे तर ती झालेली सेवा गणपती बाप्पांच्या चरणी रुजू करते. आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.